नमस्कार. माझं नाव गुणवंत योगीराज बोरसे. मी जळगाव महाराष्ट्राचा राहणारा आहे व आपल्यासमोर विषय सादर करत आहे महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती. मित्रांनो, सेनापती बापट म्हणतात की महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्र गाळा ना चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. खरं तर बापटांनी जी महाराष्ट्राची स्तुती केलेली आहे ती खरंच तथ्यात्मक आहे. कारण की या महाराष्ट्राने या देशाला एक महान इतिहास दिलेला आहे व या देशाचं जर आपण वर्तमान बघितला तर महाराष्ट्राचं योगदान या देशात अमूलाग्र असं आहे. खरं तर महाराष्ट्राला लाभलेली ही काही संत परंपरा असेल, महाराष्ट्रात झालेले काही महापुरुष असतील, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर यांच्यासारखे काही महापुरुष असतील, टिळक सावरकर यांच्यासारखे क्रांतिकारक असतील, हे सर्व महाराष्ट्राने ज्या देशाला दिलंय, हे वैभव, ही संस्कृती, हा पराक्रम, हे शौर्य, यातनं एक महान इतिहास महाराष्ट्राला लाभलेला दिसतो. परंतु आजची जर आपण सध्याची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघितली तेव्हा मात्र आपल्याला खेद वाटायला लागतो. गेल्या काही वर्षांपासून आपण बघतच असू की कशा पद्धतीने या सत्तेमध्ये झालेला गोंधळ, सत्तेमध्ये येण्यासाठी कुठल्याही स्तराला जाण्याची राजकीय लोकांची मानसिकता, यामुळे सर्वसामान्य माणूस सुद्धा आज गोंधळाच्या स्थितीत दिसतोय. खरं तर हा जो काही राजकीय गोंधळ आहे हा पाहून इथल्या सर्वसामान्य माणसाच्या रंगारंगात एक संताप निर्माण व्हायला हवा होता. परंतु तसं न होता इथला मराठी माणूस हा राजकीय गोंधळ पाहत त्याला मजेशीर पद्धतीने तो ऐकतोय, सहन करतोय आणि रोजचा त्यांचा तो चर्चेचा विषय सुद्धा झालेला आहे. परंतु मित्रांनो, या राजकीय गोंधळाचे वर्तमानात आणि महत्वाचं म्हणजे भविष्यामध्ये जे काही दूरगामी परिणाम होणार आहेत याची जाणीव मात्र इथल्या सर्वसामान्य नागरिकाला होत नाहीये. ही सगळ्यात मोठी शोकांकिता आहे. खरं तर आज आपण सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर विचारधारा तर जाऊच द्या, परंतु सामान्य नैतिकता सुद्धा इथल्या राजकीय लोकांमध्ये राहिलेली नाहीये. नागरिकांनी ज्या विचारधारेला अनुसरून आपल्याला मतं दिलीत तिचा मान ठेवणं सोडून फक्त सत्तेत येण्यासाठी दुसऱ्या विचारधारेशी जुळलेल्या पक्षांसोबत जुळून सत्तेमध्ये येणं हे कितपत नैतिकतेला धरून आहे, हा प्रश्न त्या राजकारण्यांना इथला सर्वसामान्य माणूसही विचारत नाहीये आणि त्याचं उत्तर देणं हे राजकारणी सुद्धा काही गांभीर्याने त्याच्याकडे लक्ष देत नाहीये किंवा ते त्याचं उत्तर द्यायला ते सुद्धा काही बांधील नाहीयेत. परंतु मित्रांनो, खरं तर राजकारण ही घाण आहे असं इथल्या सर्वसामान्य नागरिकाला वाटणं ही सुद्धा तितकीच वाईट गोष्ट आहे. कारण की राजकारण ही कुठल्याही पद्धतीची घाण नसून ती या देशासाठी आणि या समाजासाठी येणारं हे वर्तमान आणि येणारं भविष्य यासाठी एक महत्वपूर्ण गोष्ट आहे. यातनंच आपली भावी पिढी घडणार आहे. इथले जनतेचे सर्वसामान्य जे काही प्रश्न आहेत, इथल्या त्यांचा जो सर्वांगीण विकास आहे हा घडवण्यासाठी राजकारण महत्वाचं आहे. हे राज्यकर्ते नसून हे आपले सेवक आहे याची जाणीव त्यांना करून देणं महत्वाचं आहे. या देशामध्ये जी लोकशाही निर्माण झाली ती आपल्याला काही भिकेमध्ये मिळालेली लोकशाही नाहीये, तर आपण ती संघर्ष करून मिळवलेली आहे. यासाठी आपल्या महापुरुषांनी आपले प्राण दिलेले आहेत. ही गोष्ट आपल्या ध्यानीमनी असणं गरजेचं आहे. परंतु ही गोष्ट आपणही विसरलोय आणि इथले राजकारणी सुद्धा विसरलेले आहेत. खरं तर हे राजकारण या समाजाला घडवण्याचं काम करतं, जोडण्याचं काम करतं. जी लोकशाही या देशामध्ये आहे त्या माध्यमातून लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे हा भारत आहे किंवा ही लोकशाही आहे. परंतु आपण ते विसरलेलो आहोत. जी आपली जुनी गुलामगिरीची जी काही मानसिकता होती ती आजही आपल्यामध्ये कुठे ना कुठे रुजलेली आहे आणि म्हणून आपण इथल्या नेत्यांना साहेब म्हणत असतो आणि साहेब जे करतील, साहेब ज्या पक्षात जातील, साहेब ज्याही काही गोष्टी करतील त्याच योग्य. मग साहेबांनी सकाळी एक पक्ष बदलला, संध्याकाळी विचारधारा बदलली आणि रात्रीच्या वेळेस तर पक्ष फोडून ते दुसऱ्या पक्षासोबत जाऊन मिळाले आणि सत्ता स्थापन केली, तरी आपण फक्त साहेबांच्याच पाठीमागे फिरणार आणि त्यांच्या नावाच्या पाट्या घेत फिरणार एवढंच फक्त इथल्या कार्यकर्त्याला आणि सर्वसामान्य माणसाला कळतंय असं मला वाटायला लागलंय. परंतु ही एक चुकीची गोष्ट आहे. खरं तर आपण निवडणुकीच्या वेळेस ज्या अजेंड्याखाली त्यांना मतं दिले होते, ज्या विचारधारेला अनुसरून आपण त्यांना मतं दिले होते, तीच विचारधारा जर ते पाळणार नसतील आणि त्यांनी दिलेले आश्वासनं जर ते पूर्ण करणार नसतील तर अशा नेत्यांना सत्तेतून हकलण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला आहे, हे आपण विसरायला नको. परंतु इथला सर्वसामान्य माणूस हा ते सर्व विसरलाय आणि तो या राजकीय परिस्थितीमधनं संताप व्यक्त करायचं सोडून तो त्या राजकीय गोंधळाचा मजा घेतोय. त्याच्यासाठी आता ते एक हास्यात्मक विनोदात्मक तो कार्यक्रमच झालेला आहे की काय असा प्रश्न आता मला पडायला लागलाय.
इथले राजकारणी हे जनतेचे प्रश्न सोडवायचं सोडून फक्त एकमेकांवर टीका करण्यामध्ये वेळ वाया घालतात. संसदेमध्ये एकमेकांना आरोप लावायचं असेल किंवा देशाची जी काही राजकीय परिस्थिती आहे, जे काही वाईट घटना आज देशामध्ये घडतायत, बलात्कारासारख्या घाणेरड्या घटना घडतायत, पेपर फुटीसारख्या घटना घडतायत, महाराष्ट्रही त्यापासून काही वाचलेला नाही. महाराष्ट्रात सुद्धा अशा घाणेरड्या घटना वारंवार ऐकायला मिळतात. चोरी, खून, बलात्कार, पेपर फुटी आणि रोजगाराचे प्रश्न, महागाई, अव्यवस्था आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ह्या सर्व घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार येतात. परंतु विधानसभेमध्ये त्या किती चर्चिल्या जातात आणि त्याच्यावर किती तोडगा निघतो हे सुद्धा इथल्या सर्वसामान्य माणसाने लक्षपूर्वक त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु इथला सर्वसामान्य माणूस मात्र हा फक्त आणि फक्त या राजकीय डावपेचामध्ये कोणता नेता दुसऱ्या कोणत्या नेत्याला काय म्हटला याच्याकडे लक्ष देऊन आहे. आज अमुक अमुक साहेबांनी दुसऱ्या पक्षाच्या किंवा विरोधी पक्षाच्या साहेबांनी सत्ताधाऱ्यांना काय टीका केली किंवा सत्ताधाऱ्यांनी त्याला काय सडेतोड उत्तर दिलं, त्यांची राजकीय टिप्पणी काय होती, याकडे त्यांचं लक्ष आहे. जनतेचे जे प्रश्न आहेत, महागाई, बेरोजगारी, याच्याकडे लक्ष द्यायचं सोडून त्या प्रश्नांवर तोडगा निघू शकत नाही हे त्यांना माहिती आहे. म्हणून किंवा तो तोडगा काढण्यासाठी ज्या योजना राबवाव्या लागतील किंवा जी मेहनत घ्यावी लागेल ती मेहनत इथल्या राजकीय लोकांना घ्यायची नाहीये. म्हणून इथले राजकीय लोक सुद्धा जनतेला खुश करण्यासाठी आणि त्यांना कुठल्या तरी वेगळ्याच दिशेला भटकवण्यासाठी असं काही राजकीय वातावरण तयार करतात की त्यामध्ये जनता सुद्धा गोंधळून जाते आणि फक्त राजकीय टिप्पण्यांमध्येच ती सुद्धा त्याचा स्वाद घेण्यामध्येच व्यस्त होऊन जाते. परंतु गेल्या इतक्या वर्षांपासून आपण हे प्रकरण पाहत आलोय. सरकार कुठलीही असो, विचारधारा कुठलीही असो, पक्ष कुठलाही असो, जनतेचे वर्षानुवर्षांचे प्रश्न तेच आहे, जनतेच्या समस्या त्याच आहे, जनता त्याच प्रश्नांना आणि समस्यांना तोंड देत आहे. तरी सुद्धा इथली जनताही ठिकाणावर येत नाही आहे, इथली जनताही सरकारला प्रश्न विचारत नाहीये आणि इथली सरकार सुद्धा त्यामुळे कुठलाही तोडगा काढत नाहीये. आज रस्ता बांधला की तो उद्या तुटतोय, आज घर बांधले की ते उद्या तुटतायत. आज एखादी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभारलं, एखादी सार्वजनिक जागा जर आपण डेव्हलप केली तर उद्या तिची नासधूस होते आणि तरी सुद्धा इथली जनता शांत आहे. आज रस्त्यावर कितीतरी ऍक्सिडेंट होतात, कितीतरी बलात्कार होतात, कितीतरी अन्याय अत्याचार होतात, कितीतरी भ्रष्टाचाराचे आरोप समोर येतात, घोटाळे बाहेर निघतात. परंतु त्याच नेत्यांना आपण पुढच्या 5 वर्षांना निवडून देतो. परंतु मित्रांनो, इथल्या सर्वसामान्य माणसाने जाग होण्याची वेळ आता आलेली आहे. आताच काही दिवसांनी निवडणुका जवळ येत आहेत. या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण जागृत व्हायला हवं व सध्याची जी काही महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आहे तिला बघूनच चांगला विचार करून कुठल्याही नेत्याच्या वाईट अशा आरोपांना किंवा त्याच्या वाईट गोष्टींना सामोरे न जाऊन आपण आपली मानसिकता, आपली नैतिकता व आपला विवेक शाबूत ठेवून योग्य प्रतिनिधीला निवडून द्यायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीत सहभाग घेत असताना किंवा निवडणुकीमध्ये मतदान करायला जात असतानाच आपण हे लक्षात घ्यायला हवं की हा देश, हा महाराष्ट्र आपला आहे. मतदान करणं हा आपला अधिकार आहे आणि कुठल्याही पद्धतीचे पैसे न घेता, कुठल्याही पद्धतीच्या भिकेला बळी न पडता आपलं स्वातंत्र्य 5 वर्षासाठी त्या राजकारणाच्या हाती गहाण न ठेवता 1-2 हजारासाठी आपण स्वतःला न विकता योग्य उमेदवाराला आपण निवडून देऊ आणि जो पैसे देऊन मतं घेईल अशा व्यक्तीला आपण स्वतःपासून आणि या महाराष्ट्रापासून दूर ठेवू आणि योग्य असं सरकार, योग्य असं प्रतिनिधी आपण निवडून देऊ. हा संकल्प आपण केला पाहिजे. इतकाच आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.